नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी लहान मुलांसाठी गोष्टी सांगते, श्लोक सांगते, काही अनुभव प्रसंग सांगते आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा गोष्ट सांगते, ललित लेख वाचून दाखवते. तर माझं चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कॉमेंट पण लिहून कळवत जा. आज आता मी तुम्हाला रामरक्षेमधला एक अत्यंत प्रसिद्ध श्लोक सांगणार आहे बरं का. रामरक्षा अतिशय प्रभावी आहे आणि तिचं महत्त्व म्हणजे आपण कल्पनातीत असं तिचं महत्त्व आहे. ती रोज नित्यनेमाने प्रत्येकाने म्हणायला पाहिजे, घरामध्ये मोठ्यांना आणि मुलांना तर शिकवलीच पाहिजे. तर त्यातला हा श्लोक आहे. भर्जनम भवबीजानां अर्जनम सुखसंपदां तर्जनम यमदूतानां राम रामेति गर्जनम. आता या श्लोकाचा अर्थ काय आहे? भर्जनम भवबीजानां, भव म्हणजे संसार, संसाराचं जे बीज आहे तर ते ह्या रामरक्षा म्हणल्याने काय होतं, भाजलं जातं आणि भाजलेलं बी पेरलं तर ते उगवत नाही. म्हणून आपली ह्या संसारातून मुक्तता होती. भर्जनम भवबीजानां अर्जनम सुखसंपदां. हे रामरक्षा म्हणल्याने काय होतं, सुख, संपत्ती, धन, ऐश्वर, शांती, समाधान हे सगळं आपल्याला मिळतं. अर्जनम सुखसंपदां तर्जनम यमदूतानां. आणि आपल्याला जेव्हा यमदूत न्यायला येतात तर त्यावेळेला आपण त्या त्रासातून तरून जातो, मुक्त होतो. त्रासातूनही मुक्त आणि गेल्यानंतरही मुक्त होऊन आपण रामाच्या पायाशी जातो. तर्जनम यमदूतानां राम रामेति गर्जनम. कशाने होतं हे सगळं? तर राम 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 असं मोठ्यांदा म्हणल्याने होतं. एक लहानशी गोष्ट अशी आहे की रामरक्षेमध्ये र हे अक्षर किती वेळा आले ते तुम्ही मोजून बघा. आणि रम हा जो आपला बीजमंत्र आहे त्याचा उच्चार आपल्याकडून सतत होतो आणि त्यामुळं त्याचा परिणाम, अनुकूल परिणाम आपल्यावर घडतो. तर हा रामरक्षेतला एक सुंदर श्लोक मी आज तुम्हाला सांगितला. धन्यवाद.